नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. पंकजा जेव्हा सानिकाला सांगते तुझ्या आणि सर्वेशच्या साखरपुड्याची तारीख ठरली, सानिका आणि सरकारला मोठा धक्का बसतो आणि ते एकमेकांकडे बघू लागतात. सानिका जेव्हा सरकारकडे बघते तेव्हा सरकारच्या डोळ्यात पाणी येतं. सानिका पंकजाला विचारते साखरपुडा, त्यावर ती म्हणते वय साखरपुडा. सरकार विचार करू लागतो, आत्तापर्यंत जे होतं ते सगळं स्वप्न होतं आणि हे वास्तव. आणि सरकार सानिकाला अभिनंदन सानिका मॅडम असं म्हणून बॅग घेऊन घराच्या आत येऊन उभा राहतो. सानिकाची आत्या म्हणजे पंकजा सानिकाला बया सानू अशी दारात का उभी राहिलीस असं म्हणून आत घेऊन येते आणि तोंड गोड कर म्हणून तिला पेढा भरू लागते. सानिका मात्र आत्याचा हात बाजूला करते तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. सानिका विचारते साखरपुडा असा अचानक. त्यावर साहेबराव म्हणतात सानिका बेटा अचानक नाही, लय दिवसापासनं आमच्या मनात हा विचार घोळत होता. म्हटलं आज ना उद्या करायचाच आहे, मग उशीर कशाला करायचा. ते पुढे म्हणू लागतात आणि ही तुझी आत्या आहे ना, तिला लईच घाई झाली या तुला सून करून घ्यायची. म्हटलं आता करूनच टाकू. तेवढ्यात सानिकाची आई तिथे येऊन सानिकाला मिठी मारते. तेवढ्यात जय म्हणू लागतो पप्पा आता मी डीजे पण लावणार आहे बरं का, आणि फटाकडे पण वाजवणार आहे. आता मी सानिकाचं काही ऐकणार नाही. फटाकड्यांमुळं पक्ष्यांना ह्या होतं आणि त्या होतं, अजिबात नाही. तो पुढे म्हणू लागतो असला का डीजे आणणार आहे ना तर कशीपर्यंत आवाज गेला पाहिजे. कानठाळ्याच बसवतो एकेकाच्या, बघाच तुम्ही पप्पा. हे सगळं ऐकून सानिकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं. ती सरकारला शोधते पण सरकार तिथून निघून गेलेला असतो. सानिका तिच्या रूममध्ये येऊन रडू लागते. सानिका सरकारचा विचार करत असते तेवढ्यात तिची आई तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि सानू सानू असा आवाज देऊ लागते. सानिका घाईघाईने डोळे पुसते. सानिकाची आई तिच्या हातात कॉफीचं कप देते. सानिका पटकन कप घेते आणि तोंड फिरवते. तेव्हा सानिकाची आई तिला विचारू लागते काय झालंय. तेव्हा सानिका म्हणते काही नाही झालं. तेव्हा सानिकाची आई सानिकाचा हात धरते आणि म्हणते अगं आई मी तुझ्या मनात काय चालू आहे हे सगळं मला कळतं. पुढे ती म्हणू लागते हे असं अचानक साखरपुडा होणार आहे त्याचं टेन्शन आलंय ना. त्यावर सानिका म्हणते हो ना, कसली का एवढी घाई. त्यावर तिची आई म्हणते हो मला पण वाटलंच की घाईच होते. मी पप्पासनी बोलले पण ते काय ऐकून घ्यायला तयारच नव्हते. आणि आत्या त्यांनीच घाई केली बघ. त्यावर सानिका म्हणते अगं तिला काही अक्कल आहे का. त्यावर तिची आई म्हणते सानू असं मोठ्यांना बोलू नये. किती बी राग आला तरी आपण आपली हद्द सोडायची नाही. त्यावर सानिका सॉरी म्हणते आणि विचारू लागते पण आई मला का नाही विचारलं. त्यावर तिची आई म्हणते मी पण हे बोलले होते पण बघ मुलींच्या बाबतीत असंच होत असतं. पुढे ती म्हणू लागते आपल्या आयुष्यात जर आपल्या मनागत काही घडत नसलं ना तर त्यातून पॉझिटिव्ह गोष्टी घ्याव्या. त्यावर सानिका म्हणते यात काय पॉझिटिव्ह आहे, काहीच नाही आहे. त्यावर तिची आई म्हणते अगं असं काय करते, बाकीच्या पोरीसनी बघ आपलं घर सोडून दुसरीकडे जावं लागतं. तू तर इथंच आमच्या डोळ्यासमोर असशील. अगं इतर पोरीसनी तर काळजी बी असते की सासरची माणसं कशी असतील, नवरा कसा असेल त्याचं आणि आपलं पटेल की नाही. तुला तर ते बी टेन्शन नाही कारण तू सर्वेशला लहानपणापासून ओळखते आणि सासू तुझी आत्याच आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही बघ. अगं लाडात राहशील लाडात. पुढे ती म्हणू लागते आणि काही कमी जास्त झालंच ना तर आम्ही आहोच की. आणि म्हणू लागते तुला टेन्शन येणं बरोबरच आहे गं. आता पुढं काय होईल, कसं होईल, आयुष्य पुढं कसं असेल असे हजार प्रश्न पडले असतील ना. अगं सगळ्या पोरींचं असंच असतं पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही. वेळेबरोबर सगळं नीट होतं. त्यावर सानिका म्हणते मग काय सगळ्याच गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या का. पुढे ती म्हणू लागते आयुष्यभर अशीच ॲडजस्टमेंट करत राहायची का. त्यावर तिची आई म्हणते अगं तसं नाही. हे बघ तुला काही गोष्टी पटल्या नाही तर तू बोल, मी तुझ्या संग कायम आहे आणि आत्ता पण तुझ्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळं ना डोकं शांत ठेव. अगं तुझं वयच असं आहे गडबडीत निर्णय घेण्याचं, सगळं व्यवस्थितच होईल असं म्हणून ती सानिकाला जवळ घेते. इकडे सरकार त्याच्या खोलीत सानिकाने दिलेलं राधाकृष्णाचं गिफ्ट हातात घेऊन त्याच्याशी बोलू लागतो. स्वप्न किती गोड असतात ना, म्हणूनच त्याला स्वप्न म्हणतात. तो पुढे म्हणू लागतो म्हणूनच स्वप्न आणि खरं आयुष्य हे खूप वेगळं असतं. पुढे तो म्हणतो जगातलं सगळ्यात अवघड काम काय माहिती आहे का, स्वतःच्या मनातलं समोरच्याला न सांगता येणं.
तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हाच वाटलं होतं की काहीतरी कनेक्शन आहे या पोरीसंग. आणि पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडलं होतं राव. आणि आज घराजवळ येताना जी स्वप्न बघितली होती ना, ती अशी अचानक तुटून पडतील असं वाटलं नव्हतं राव. पुढे तो म्हणू लागतो, तिनं तर सांगितलंय तिच्या मनातलं, पण मी नाही सांगितलं आणि आता मला सांगावंसं पण वाटत नाही. आमच्या वाट्या वेगळ्या आहेत, त्यामुळे सत्य स्वीकारावंच लागेल तिला बी आणि मला बी. इकडे सानिकाही सरकारचा विचार करत असते. डॉक्टर जेव्हा सरकारला विचारतात, कोण आहे त्या तुमच्या गर्लफ्रेंड की होणारी बायको, त्यावर सरकार म्हणतो, जिच्या भोवती माझं अख्खं आयुष्य फिरतं ना, ती. पुढे तिला दोघांमधल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. नंतर सानिका विचार करते की मला न विचारता असं घरच्यांनी अचानक साखरपुडा का ठरवला. मला सर्वेश्वर नाही तर राजावर प्रेम आहे. मग मी सर्वेशशी कसं लग्न करू. पण मी जो विचार करते तोच विचार राजा बी करतोय का. म्हणून ती सरकारकडे जायला निघते. तेवढ्यात सानिकाची आत्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते, बया मगाशी पण पेढा खाल्ला नाहीस, आता तरी खा. पण सानिका तिचा हात बाजूला करते आणि तेवढ्यात साहेबराव तिथे येतात आणि म्हणू लागतात, सानिका अगं तिकडं खाली पेडणेकरांना बोलवलंय, चल दागिने फायनल करू. त्यावर सानिका काही न बोलता उभी राहते. त्यावर साहेबराव तिला विचारू लागतात, अगं काय झालंय, एवढी चांगली आनंदाची बातमी आणि तुझं तोंड का उतरलंय. त्यावर सानिका म्हणते, नाही तसं नाही पप्पा, माझं जरा डोकं धरलंय ना. त्यावर सानिकाची आत्या म्हणजे पंकजा म्हणते, अगं चल मी तुझं डोकं दाबून देते. त्यावर साहेबराव म्हणतात, अगं सानू तू नशीबवान आहेस, तुला अशी सासू मिळणार आहे, नाहीतर कुठली सासू आपल्या सुनेला तुझं डोकं चेपून देऊ का असं विचारते का कवा. इकडे सानिका सरकारच्या खोलीचा दरवाजा वाजू लागते. सरकार जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा सानिका समोर असते. सानिका सरकारकडे बघत असते तेव्हा सरकार तिच्याकडे बघून म्हणतो, अभिनंदन सानिका मॅडम, अभिनंदन तुमचा साखरपुडा फिक्स झाला. त्यावर सानिका म्हणते, अभिनंदन, तुला खरंच काही वाटत नाही का रे. त्यावर सरकार म्हणतो, मला काय वाटणार आहे, आणि तसं पण माझ्या आनंदी असण्यानं नसण्यानं काही फरक पडणार आहे का मॅडम. शेवटी तुमचं सुख जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर सानिका म्हणते, तू असं का बोलतोयस. गेले 3 दिवस जे घडत होतं ते सगळं काय होतं. त्यावर सरकार म्हणतो, कुठं काय होतं, सगळं नॉर्मल तर आहे, तुमचं गैरसमज झाला असेल काही तर. त्यावर सानिका म्हणते, गैरसमज, मला तर वाटलं. तेवढ्यात सरकार म्हणतो, काहीच वाटून घेऊ नका मॅडम, खरंच काहीच वाटून घेऊ नका. काय बी झालं तरी मी तुमचा नौकर आणि तुम्ही माझ्या मालक. तुम्ही सांगितलेलं काम ऐकणं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला तो गेम खेळायचा होता आणि मी खेळलो, त्यामुळे त्यातनं कुठलाच अर्थ तुम्ही काढू नका. त्यावर सानिका विचारू लागते, का वागतोयस तू असं. त्यावर सरकार म्हणतो, मॅडम स्वप्न आणि वास्तव यामधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. जे झालंय ते विसरून जा. त्यावर सानिका सरकारकडे बघू लागते आणि नाही राजा असं म्हणून सरकारला जोरात मिठी मारते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.